मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची लगबग पाहायला मिळते। 3 जानेवारीपासून सभा घेण्यात येणार आहे, तर रॅलीला सुद्धा या ठिकाणी 3 जानेवारीपासून सुरुवात होईल। कोणत्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईकरांना आवाहन करणार हे बघणं आता महत्त्वाचं असेल। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून आता लगबग पाहायला मिळते, तर ठाकरे बंधूंची सुद्धा या ठिकाणी तयारी जोरदार सुरू आहे। 3 जानेवारीपासून सभा आणि रॅली घेण्यात येणार आहे। ठाकरे बंधूंची तोफ आता या ठिकाणी संपूर्ण राज्यभर धडाडणार आहे। 3 जानेवारीपासून सभा आणि रॅलीला सुरुवात होणार आहे। मात्र कोणत्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईकरांना आवाहन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता या ठिकाणी आपण पाहतोय मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू यांची युती आणि या युतीच्या घोषणेनंतर आता इतर पक्ष या ठिकाणी कोणते मुद्दे घेऊन सुद्धा या ठिकाणी या प्रचार सभेमध्ये उतरणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, खरं जर आता बघितलं तर अजूनही अर्ज वाटप काही पक्षांमध्ये व्हायचे बाकी आहेत। आजचा शेवटचा दिवस आहे, मात्र अर्ज वाटप झाल्यानंतर आपण बघितलं तर एक राजकीय प्रचार धुमाळी जी आहे ती सुरू होईल। त्याचं कारण प्रत्येक जण स्वतःचे मुद्दे घेऊन येतील। अद्यापही कोणीही जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केलेला नाहीये, त्यामुळे नेमकं कोणत्या मुद्द्यावरनं लढणार आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे। त्याच्यात मुंबई महापालिका ही सगळ्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे, त्यामुळे मुंबई महापालिका कोणाची यावर देखील एक वेगळं भाष्य केलं जाणार आहे। मराठीच्या मुद्द्यावरनं हे भाष्य असेल आणि एकंदरीत जर बघितलं तर आता 3 तारखेपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते सभा घेणार आहेत। त्यांच्या प्रचार रॅली ज्या आहेत त्या देखील पार पडणार आहेत। यामध्ये मनसे आणि जर उद्धव ठाकरे शिवसेनेचा विचार केला तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे जे आहेत ते जे रॅली शो होणार आहेत, रोड शो होणार आहे त्याच्यासाठी पुढे असतील आणि त्याचबरोबर सभा घेण्याचं काम जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करतील। साधारणतः सगळ्याच पक्षामध्ये जर बघितलं तर काहीच असंच गणित दिसेल की त्यांचे जे सुपुत्र आहेत नेत्यांचे ते प्रचार रॅली आणि रोड शोज मध्ये उतरतील, मात्र जे नेते आहेत ते स्वतः सभा घेतील। मात्र एक गोष्ट नक्की की मुंबईसाठी मराठीचा मुद्दा हा अग्रगण्य असणार आहे, सगळ्यात मुख्य असणार आहे। त्याचबरोबर मुंबईचा महापौर कोण, मराठी असणार की हिंदी भाषिक असणार, हा जो मुद्दा आहे हा सगळ्याधिक चालणारा मुद्दा आहे। त्यामुळे विकासापेक्षा या मुद्द्यावर अधिक चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती सध्या एकंदरीत वातावरणात पाहायला मिळते। नीलम जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।